लग्नास नकार दिल्याने प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने वार करून प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी युवतीवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल. पसार होण्याच्या बेतात असताना आरोपी पोलिसांनी काही वेळातच अटक केली आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा रोडवर एका 25 वर्षीय तरुणाने युवतीवर धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केलाय. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपी पसार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी सदर तरुणास ताब्यात घेतले. जखमी युवतीवर उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले. ही घटना 6 एप्रिल रविवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दिवसाढवळ्या या खुनी हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे वय 25 वर्ष राहणार जवळा तालुका शेगाव हा एका 22 वर्ष युवतीला आपल्या कार क्रमांक MH24V9926 कारमधून सदर युवक व युवती बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर घेऊन आला होता. दरम्यान सदर युवती व युवक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं समजतंय. या वादानंतर सदर युवकाने युवतीवर धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेतील आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना संतोष प्रकाश डिवरे वय 25 वर्ष राहणार जवळा यास ठाणेदार अनिल गोपाळ व पोलीस कर्मचारी यांनी काही वेळातच आरोपीला अटक केली आहे. तर गंभीर जखमी युवतीवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ सह पोलीस करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.